आज आपण पाहणार आहोत दिवाळीत बनवल्या जाणाऱ्या शंकरपाळी। आणि या शंकरपाळी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत कशा होतील हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता यासाठी मी इथे अर्धा किलो मैदा घेतलाय, 1 वाटी साखर घेतली आहे, सेम वाटी 1 वाटी दूध घेतले आहे आणि सेम वाटीच्या प्रमाणातच 1 वाटी तूप घेतलेलं आहे। हे तूप मी वितळवून घेतलेलं आहे। तुम्ही साजूक तूप वापरा किंवा डालडा तूप वापरा, पण हे दोन्ही आपण वितळवूनच घ्यायचं, तेव्हाच आपलं प्रमाण व्यवस्थित येणार आहे। जर का तुम्ही घट्ट प्रमाण घेतलं तुपाचं तर ते प्रमाण चुकू शकतं, त्या शंकरपाळी जास्त तेलकट होऊ शकतात। आता हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत। इथे मी एक भांडं ठेवलेलं आहे, या भांड्यामध्ये आता सगळ्यात आधी मी दूध घालणार आहे। दूध घातलं की लगेच आता यामध्ये आपण 1 वाटी साखर घालणार आहोत। आता ही साखर घातली की हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी साखर पूर्णपणे वितळवून घ्यायची आहे। साखर व्यवस्थित विरघळली की आता यामध्ये घालूया 1 वाटी आपलं साजूक तूप। हे साजूक तूप सुद्धा छान व्यवस्थित या दुधात आणि साखरेमध्ये मिक्स करून घेऊया। 1-2 मिनिटं हे छान ढवळून घ्यायचंय आणि गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद करून हे मिश्रण आपण थंड करून घेऊया। आता इथे मी हे 4 वाटी मैदा घेतलेला आहे, यातल्या 3 वाटी मी आता इथे घेतलेला आहे परातीमध्ये आणि 1 वाटीभर मैदा आपण बाजूला काढून ठेवला। आता या मैद्यामध्ये हे सगळं मिश्रण आपण ओतून घेऊया आणि हा मैदा आणि हे ते तुपाचं मिश्रण आहे हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये अगदी चिमूटभर आपण मीठ घालणार आहोत। मीठ घालणं सुद्धा ऑप्शनल आहे, पण मीठ घातलं तर शंकरपाळीला चव छान येते। आता हे सर्व मिक्स करून पीठ मळून घेऊया। पीठ मळताना खूप जास्त सैल मळायचं नाही किंवा खूप जास्त घट्टही मळायचं नाही। या पिठाला खूप जास्त मळून घ्यावं लागत नाही किंवा अगदी नाही का आपण चपातीचं पीठ जसं एकसारखं मळून घेतो तसं मळून घ्यावं लागत नाही, अगदी नुसतं मिक्स केलं तरी चालतं। आता जे राहिलेला जो मैदा होता आपला 1 वाटी तो सुद्धा मी यामध्ये घातलेला आहे आणि आता हे 4 वाटींचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे, म्हणजे बरोबर अर्धा किलो मैदा आपल्या या मिश्रणामध्ये मावलेला आहे। पीठ मळून झालं की आता याच्या आपण 4 भागांमध्ये असं लाट्या करून घेणार आहे। या मोठ्याच लाट्या घ्यायच्यात, यामध्ये आपण 4 भाग करून घेऊया। हे अगदी नुसतं असं दाबूनच मिक्स केलं तरी चालणार आहे, कारण त्याचा प्लेन गोळा होणारच नाही, हे असे कट्स त्याला जाणारच आणि तेच तर खरी खासियत आहे आपल्या शंकरपाळ्या छान होण्याची। आता यातला 1 गोळा आपण घेणार आहोत लाटायला आणि बाकीचे 3 गोळे त्यावरती आपण झाकण ठेवायचं, एखादं सुती कापड ओलसर करून ते ठेवायचं झाकून, म्हणजे ते कोरडे पडत नाहीत। आता हे पहा, हे जे तुम्हाला क्रॅक्स दिसतात हे नॅचरल आहेत, हे पडणारच आहे, तुम्ही किती लाटा ते पडणारच आहेत। त्यातल्या त्यात जुळवून थोडंसं आपण असं सगळ्या कडा जुळवत आपण एक पोळी म्हणतात ना तसं लाटून घ्यायची, पण ती जाड लाटून घ्यायची। आता ही जी आपण पोळी लाटत आहोत ही जाड लाटून घ्यायची, पातळ लाटायची नाही, नाहीतर आपल्या ज्या शंकरपाळ्या आपल्याला बिस्किटाप्रमाणे बनवायच्यात त्या बिस्किटाप्रमाणे बनणार नाहीत, त्यामुळे जाडच लाटा। हे पहा, ही आता पोळी माझी लाटून झाली आहे। आता हिच्या एकसारख्या शंकरपाळ्या छान कट होण्यासाठी मी याला काय करते, साईडचे जे एजेस आहेत त्याचे जे असे कट्स गेलेले आहेत तर ते आपण सगळे कट करून काढून टाकूया। हे पिठामध्ये परत मिक्स करून आपण याच्याही शंकरपाळ्या करायच्या आहेत। आता हा असा आपल्याला चौकोन मिळाला आहे। आता याच्यामधनं आपण सगळ्या शंकरपाळ्या आपल्या आवडीनुसार, म्हणजे आपल्याला कसा आकार हवा आहे, लहान हवा आहे मोठा हवा आहे ते पाहून आपण ह्या शंकरपाळ्या कट करून घेऊया। मी इथे थोड्या मोठ्याच ठेवलेल्या आहेत, खूप अगदी बारीक नाही केलेल्या। हे पहा, शंकरपाळ्या सगळ्या व्यवस्थित कट करून झालेल्या आहेत। आता या कट करतानाच वेगळ्या होत आहेत, म्हणजे तुम्ही पाहू शकता ह्याचं पीठ अजिबात पोलपाटला चिकटलेलं नाही आणि हे लाटताना आपल्याला कुठल्याही पिठाची गरज लागली नाही किंवा तेल तूप काही लावायची गरज लागलेली नाही। अगदी आपण पीठ जसं मळलंय तसंच लाटून घेतलं आणि ह्याची साईज बघू शकता तुम्ही। हे पहा, एवढ्या जाडीच्या आपण शंकरपाळ्या कट करून घेतलेल्या आहेत। आता या सगळ्या शंकरपाळी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या शंकरपाळ्या चुकल्यात का, फसल्यात का,
तर ते जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही जे आता ही पहिल्यांदा आपण जेव्हा लाटली पोळी, तर त्याच्या ज्या शंकरपाळ्या आपण केल्या त्यातल्या शंकरपाळ्या तुम्ही तळून बघू शकता. जर त्या विरघळल्या तेलामध्ये तर मग तुम्ही मात्र त्यामध्ये पुन्हा मैदा मिक्स करू शकता. पण अगदी सगळ्याच कट करून घेतल्या आणि मग नंतर परत त्या विरघळत आहेत म्हणून परत जर त्या मोडायच्या आणि परत पीठ मळायचं, त्याच्यापेक्षा मग थोड्या थोड्या शंकरपाळ्या लाटून लाटून तुम्ही तळून घेऊ शकता. आणि या शंकरपाळ्या करताना तुपाचं जर प्रमाण जास्त झालं तरच शंकरपाळ्या या विरघळतात. पण जर प्रमाण व्यवस्थित घेतलं तर शक्यच नाही आहे की त्या शंकरपाळ्या विरघळू शकतात. अगदी परफेक्टच बनणार या शंकरपाळ्या. आता अशाच आपण या सगळ्या शंकरपाळ्या तयार करून घेऊया. कढईमध्ये एका साईडला मी तेल तापत ठेवलं होतं. आता या शंकरपाळ्या या तेलामध्ये आपण तळून घेऊया. सगळ्यात आधी आपण एक छोटासा गोळा आपण या शंकरपाळीचा या तेलामध्ये सोडणार आहे. हे पहा, हा असं सोडलेला आहे. आता हा हळूहळू वरती येतोय म्हणजे आपलं तेल परफेक्ट तापलेलं आहे. आता हळूहळू या सगळ्या शंकरपाळ्या आपण तेलामध्ये सोडून घेऊया. आता जर हाताने जर तुम्हाला जमत नसेल सोडायला किंवा चटका बसेल याची भीती वाटत असेल तर तुम्ही हे असं पळीवरती घेऊन किंवा झाऱ्यावरती घेऊन तुम्ही या शंकरपाळ्या तेलामध्ये सोडू शकता. आता या शंकरपाळ्या सोडल्या की लगेच झारा त्याला लावायचा नाही, नाहीतर मग त्या तुटू शकतात किंवा झाऱ्याला सुद्धा चिटकू शकतात. शंकरपाळ्या तेलामध्ये थोड्याशा सेट झाल्या की मग आपण झारा त्याला लावायचा आहे, म्हणजेच उलटपलट त्या शंकरपाळ्यांची करायची आहे. शंकरपाळी तळताना गॅसची फ्लेम नेहमी लो असायला पाहिजे. अगदी बारीक गॅसवरती आपण या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या. आता या शंकरपाळ्या तळताना एकसारख्या तळल्या जाव्या म्हणून या सारख्या हलवत राहायचं. आता शंकरपाळी तळली हे ओळखायचं कसं, तर यावरचे जे बबल्स आहेत ते असे कमी झाले की ही आपली शंकरपाळी परफेक्ट तळून तयार आहे. अगदी खुसखुशीत आणि कमी तेलकट शंकरपाळी आपली तयार झालेली आहे. आता या सर्व शंकरपाळ्या अशाच तळून घेऊया. अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये ह्या एवढ्या म्हणजे एक बाऊल भरून आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. आता यातली एक शंकरपाळी मी तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा, अगदी त्याचा म्हणजे पूर्ण भुगा होत आहे. यावरूनच तुमच्या लक्षात येईल किती छान एकदम खुसखुशीत या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. आता हे पहा, एक शंकरपाळी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवली, त्यातले लेयर्स तुम्हाला दिसत असतील, पाहू शकताय. अगदी बिस्किटाप्रमाणे एकण एक शंकरपाळी झालेली आहे. चला तर मग तुम्ही सुद्धा या दिवाळीला या अशाच खुसखुशीत शंकरपाळ्या तयार करा. हा व्हिडिओ मी लेट पोस्ट केलेला आहे, त्याबद्दल क्षमस्व. माझ्याकडे थोडा हॉस्पिटल इश्यू चालू होता, माझी मुलगी आजारी होती, त्यामुळे या व्हिडिओला लेट झालेला आहे. आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.